तर आपण प्रूफ बघत होतो बरोबर. सम स्पेशल इंटिग्रल. पहिलं इंटिग्रेशन काय आहे? इंटिग्रल ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1 बाय ए tan इनवर्स ऑफ x बाय ए प्लस सी. सेकंड फॉर्म्युला काय आपण प्रूव्ह केला? 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू काय? 1 बाय 2a log ऑफ ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स प्लस सी. तिसरा फॉर्म्युला काय? हेच इंटरचेंज केला, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सॉरी. त्याच्यानंतर हा तिसरा होता. सिक्वेन्स नुसार लिहू का? सिक्वेन्स नुसार लिहू का? ठीक आहे. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 1 बाय 2a लॉग ऑफ एक्स मायनस ए एक्स प्लस ए प्लस सी. त्याच्यानंतर चौथा प्रूफ केला होता आपण 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय आहे याचा आन्सर? साइन इनवर्स ऑफ. नंबर 5 आता प्रूव्ह करायचा आहे 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. हा फॉर्म्युला प्रूव्ह करूया. आणि आता हा फॉर्म्युला जे 5, 6, 7 आहेत पुढे ते परत त्याच्यावर बेस्ड पुढे फॉर्म्युले आहेत, अजून 3 असतात, ते इम्पॉर्टंट आहेत, तेही प्रूव्ह करायला येतात. तर तिथे हा फॉर्म्युला लर्न पाहिजे. राईट डाऊन 5 वाल्या प्रूव्ह दॅट मध्ये कंटिन्यू करा. झालंय बघा आता याचा प्रूफ. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथे आपण जर सबस्टिट्यूशन ठेवलं एक्स इज इक्वल टू पुट एक्स इज इक्वल टू जर सबस्टिट्यूशन केलं ए सेक थिटा तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मिळेल. आता पहिल्यांदा आपण सबस्टिट्यूशन केलंय, मग हे थिटाच्या फॉर्म मध्ये सगळं घ्यायचंय. मग dx बाय डी थिटा घेतलं, ए कॉन्स्टंट तसाच आहे. सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? सेक थिटा टॅन थिटा. आता dx इज इक्वल टू काय येतं? ए सेक थिटा टॅन थिटा डी थिटा. करेक्ट. नाउ I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, आता एक्स स्क्वेअर एक्सच्या जागेवर पुट करू आपण ए, मग एक्स स्क्वेअर आहे म्हणून हे ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा होईल मायनस हा ए स्क्वेअर. आता डीएक्स ची व्हॅल्यू काय? ए सेक थिटा टॅन थिटा डी थिटा. ए सेक थिटा टॅन थिटा डी थिटा. मग इंटिग्रल ऑफ 1 अपॉन इथे ए स्क्वेअर कॉमन, खाली काय शिल्लक राहिलं? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि हा ए सेक थिटा टॅन ऑफ थिटा डी थिटा. 1 अपॉन रूट मध्ये काय शिल्लक राहिलं? आता ए स्क्वेअरचं रूट ए, सॉरी ठीक आहे तसंच राहू द्या. सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा आहे. मग ए सेक थिटा टॅन थिटा डी थिटा तसंच. आता हे रूटच्या बाहेर आल्यावर काय होईल? ए टॅन थिटा ए सेक थिटा टॅन थिटा ऍज इट इज. आता इथे ए टॅन थिटा आणि हा ए टॅन थिटा कॅन्सल, खाली राहिलं फक्त सेक थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. सेक एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ, मग इथं व्हेरिएबल थिटा आहे तर ते होईल सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस सी. पण आपल्याला इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन घ्यायचंय, हे विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सच्या फॉर्म मध्ये घ्यायचंय. म्हणजे इथे थिटा व्हेरिएबल जमणार नाही. मग आपल्याला थिटा कशात कन्वर्ट करायचं? कशामध्ये कन्वर्ट? एक्स मध्ये. मग आता इथे आपण सबस्टिट्यूशन काय घेतलं? इथे 2 प्रकारे तुम्ही लिहू शकता. याला C1 म्हणा. आता आपण हा जो फायनल जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे तो C घेणार आहोत. मग आपण इथे तात्पुरता C1 ऍड केला. आता सेक थिटा आणि टॅन थिटाला आपण काय करूया? एक्सच्या फॉर्म मध्ये घेऊया. आता हे सबस्टिट्यूशन घेतलंय ना, तर इथे ह्या सबस्टिट्यूशनला याला नंबर 1 म्हणूया. आता फ्रॉम वन सेक थिटा इज इक्वल टू काय आहे? सेक थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए आहे. मग इथे एक ट्रायंगल काढला
तर ह्या ट्रायंगल मध्ये थिटा घेतला अॅक्यूट अँगल. सेक थिटाची डेफिनेशन काय असते? सेक थिटाची डेफिनेशन काय असते? हायपोटेन्यूज अपॉन ऍडजसंट. मग थिटाचा हायपोटेन्यूज एक्स असेल, ऍडजसंट साइड ए असेल. बाय पायथागोरस थेरम अपोजिट साइड काय असेल? रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स. मग देअरफॉर फ्रॉम फिगर सेक थिटा बघा एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा पुट केलं होतं. मग सेक थिटाची व्हॅल्यू एक्स बाय येते. मग आपण त्याच्यावरून इथे ट्रायंगल काढताना आपल्याला आता सेक थिटाची व्हॅल्यू झाली पुट करायला इथे, पण टॅन थिटाची नाही. म्हणून टॅन थिटाची या ट्रायंगल वरून काय थिटाचा टॅन रेशो कसा डिफाइन करतो? हा टॅन थिटा इज इक्वल टू फ्रॉम फिगर टॅन थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए. मग आता परत इथे therefore I is equal to integral of log of sec theta ची व्हॅल्यू काय? x अपॉन a प्लस tan theta ची व्हॅल्यू काय? रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए प्लस सी. आवाज येतोय का रे माझा? ओके. इज इक्वल टू आता हा ए डिनॉमिनेटर सेम आहे. मग आता आय इज इक्वल टू देअरफॉर आय इज इक्वल टू इथपर्यंत समजलं का तुम्हाला? सेक थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू इथे पुट केलं. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन होईल. लॉग ऑफ C1 आहे ना, लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर डिवायडेड बाय ए प्लस C1. आता पुन्हा जर लॉगचा रूल यूज केला इथे वरती लिहितो आय इज इक्वल टू लॉगचा रूल जर यूज केला तर लॉग ऑफ एम अपॉन एन काय असतं? म्हणजे इथे काय होणार आहे? लॉग ऑफ एम मायनस ए लॉग ऑफ एन म्हणजे ए प्लस C1 आहे. ए हा कॉन्स्टंट आहे त्यात, बरोबर आहे. त्याचा लॉग पण कॉन्स्टंट येईल, म्हणजे लॉग ए कॉन्स्टंट आणि हा C1 पण कॉन्स्टंट मानला होता इथे. आता हे टोटल याला आपण कॉन्स्टंट सी म्हणूया आणि हे व्हेरिएबल मधलं तसंच राहील. देअरफॉर आय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. मग खाली परत लिहायचं वेअर सी इज इक्वल टू हा जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण सी ने दाखवलंय. वेअर सी इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ ए प्लस C1. आला का प्रूफ इथे? राईट डाऊन. आता दुसरी एक मेथड इथं अशी असते, तुम्ही आयडेंटिटी वरून पण काढू शकता. सेक थिटा आहे तर सेक थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं? याच्यावरून असं करू शकता तुम्ही ट्रायंगल न काढता. टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं? रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. मग ही सेक थिटाची व्हॅल्यू इथे पुट केली की तेही सिम्प्लिफिकेशन असंच येतं. गॉट इट? तुम्हाला जे योग्य वाटतं ते लिहा, कसंही लिहा. हे असं तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे. राईट. शक्यतो हे आयडेंटिटीनेच लिहा, कारण ते टेक्स्टबुक मध्ये तसं दिलंय. प्रूफ आला तर ते बरेचसे टीचर्स टेक्स्टबुक फॉलो करतात, म्हणून ते टेक्स्टबुक मधला सारखाच प्रूफ लिहा. तुम्हाला कळालंय ना कसं लिहायचं? सेक थिटा आलं, मग टॅन थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. मग सेक थिटाची व्हॅल्यू इथे एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस 1. मग ते रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आणि मग फायनल स्टेप ही येईल. राईट. आता 6 नंबर फॉर्म्युला इथे फक्त उलटा करायचा आहे. 6 हे असं होतं 1 अपॉन हे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, तर हे रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि मग इथे लॉग ऑफ ते तर एक्स प्लस हे रूट तसंच लॉग ऑफ एक्स प्लस ए रूट असंच आलं ना, मग हे पण लॉग ऑफ एक्स प्लस ए रूट असंच येतं. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. आता याचा प्रूफ तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायला सांगितलाय, पण तो परीक्षेला प्रूव्ह करायला येतो. मी तुम्हाला प्रूव्ह करून देतो. तुम्हाला 7 पैकी कुठलाही जर प्रूव्ह करायला आला तर आलं पाहिजे 3 मार्क्स साठी. असाच प्रूफ द्यायचा आपल्याला. सबस्टिट्यूशन आपण ठेवणार आहोत. हा
त्या 3 फॉर्म्युलांचे रेसिप्रोकल परत आहेत फायनली. मग तिथं हे महत्वाचं आहे. बघा इकडे नाव इथे सबस्टिट्यूशन घ्यायचं. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता पुट एक्स इज इक्वल टू घ्यायचं इथे ए टॅन थिटा सबस्टिट्यूशन. आता ए टॅन थिटा घेतल्यावर सरळ सरळ इथे ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर होतं. ए स्क्वेअर कॉमन येतं. 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर. आणि खूप सोपं होतं आपल्याला प्रूव्ह करायला. dx बाय डी थिटा ये कॉन्स्टंट तसंच टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा. आता dx ची व्हॅल्यू काय मिळते? ये सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. नाव I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा. लक्षात आलं तुमच्या? इथे एक्स ला आपण ए टॅन थिटा रिप्लेस केला. dx ची व्हॅल्यू काय मिळते? dx ची व्हॅल्यू ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. नाउ I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन ए सेक स्क्वेअर थिटा सॉरी स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर कॉमन. इथे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि इथे ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. नाउ I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ. आता हे वरचं हे ए सेक स्क्वेअर थिटा खाली हे रूटच्या बाहेर ये आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय रे? सेक स्क्वेअर थिटा. त्याचं रूट काय येतं? सेक थिटा. आता इथे ये कॅन्सल. इंटिग्रल ऑफ सेक थिटा राहतं. बरोबर आहे ना? सेक स्क्वेअर मधला एक सेक जातो इथे. नाव आता सांगा बरं सेक थिटाचं इंटिग्रेशन काय आहे? सेक थिटाचं म्हणजे सेक एक्स. हा लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस सी. नाव सेक थिटा इज इक्वल टू काय? टॅन थिटा इज इक्वल टू काय पुट केलं इथे? इथे एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा आहे. एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. देयरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू काय होईल? एक्स अपॉन ए होईल. देयरफॉर सेक थिटा इज इक्वल टू काय रे? स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे? आयडेंटिटी. देयरफॉर सेक थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू काय आहे? एक्स बाय ए. त्याचा स्क्वेअर आहे म्हणून एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. मग सेक थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. देयरफॉर सेक थिटा इज इक्वल टू ह्या ए स्क्वेअरचं रूट येतं. न्यूमरेटरचं येत नाही ते तसंच लिहिलं अपॉन ए. आता ही फायनल स्टेप आली इथे म्हणा फ्रॉम वन I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ सॉरी हे इंटिग्रल नाही इथे इंटिग्रेशन काढलंय. I इज इक्वल टू लॉग ऑफ सेक थिटाची व्हॅल्यू काय आली? स्क्वेअर रूट ऑफ याला C1 म्हणायचं पहिल्यासारखंच. I इज इक्वल टू लॉग ऑफ. आता डिनॉमिनेटर सेम आहे मग हे एक्स प्लस रूट ऑफ लॉग ऑफ काय हे m मायनस n म्हणजे एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर minus log of a plus c1. Finally, I is equal to log of ax plus root of x square plus a square plus c, where c is equal to write down. समजला 6 नंबरचा प्रूफ लिहून घ्या. Integral of 1 upon x root of x square minus a square is equal to 1 by a sec inverse of x by a plus c.
याचा प्रूफ हे पण तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगितलंय, पण हे खूप सोपं आहे ऍक्च्युली. बघा इकडे, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर. जर आपण इथे x इज इक्वल टू ए सेक थिटा पुट केलं तर आपल्याला खूप पटकन स्टँडर्ड फॉर्म मिळेल. आता पुट केल्यावर आपण dx बाय डी थिटा काढायचे नेहमीप्रमाणे. ए सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक थिटा टॅन थिटा. dx ची व्हॅल्यू ए सेक थिटा टॅन थिटा डी थिटा. आय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ 1/x ला रिप्लेस करूया कशाने, ए सेक थिटा स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस ए स्क्वेअर. आणि dx ची व्हॅल्यू ए सेक थिटा टॅन थिटा डी थिटा. आता ए सेक थिटा कॅन्सल, वरती राहिले टॅन थिटा डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ, इथे ए स्क्वेअर कॉमन आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 डी थिटा. आता स्क्वेअर रूट ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 काय असतं रे, टॅन स्क्वेअर थिटा. आणि टॅन थिटाचं रूट काय येईल, हा टॅन थिटा डी थिटा. तर इथे टॅन टॅन कॅन्सल. आता 1/a कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर आहे. 1 चं विथ रिस्पेक्ट टू थिटा काय इंटिग्रेशन होईल रे, थिटा प्लस सी. मग आय इज इक्वल टू आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे. मग थिटाची व्हॅल्यू काय येते याच्यावरून, एक्स बाय इज इक्वल टू सेक थिटा होईल. देअरफॉर थिटा इज इक्वल टू सेक इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए. म्हणजे इथे सेक इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. फायनल प्रूफ मिळालं. तर 7 फॉर्म्युले आहेत, लर्न पाहिजेत. आतापर्यंत किती फॉर्म्युले झाले, सगळे किती फॉर्म्युले झाले आतापर्यंत, 25 फॉर्म्युले झाले. लक्षात आलं का. तर हे 25 स्टँडर्ड फंक्शन्स आहेत सगळे. या 25 मी काय सांगतोय नीट आहे का, या 25 स्टँडर्ड फंक्शन मधला कुठलाही एक्स जर कुठल्या तरी फंक्शनने रिप्लेस झाला इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याला डायरेक्ट एक्स मानता येतं आणि समोर डायरेक्ट आन्सर लिहिता येतं. त्याला जर कॉन्स्टंट मल्टिपल आला तर त्याचा रेसिप्रोकल घेऊन मॅनेज करायचं, म्हणजे फक्त रेसिप्रोकल लिहून टाकायचं, दॅट्स ऑल. जर डायरेक्ट ह्या फॉर्म्स मध्ये दिसत असेल तर. आता तुम्हाला हे लेक्चर संपल्यावर तुम्हाला काही आता हे लेक्चर पहिलं अपलोड करतो. तुम्ही आता रात्री काय करायचंय, हे सगळे फॉर्म्युले पुन्हा एकदा लर्न करायचे, लिहायचे. मुलं विसरतात फॉर्म्युले, याच्यात तर खूप सारं कन्फ्युजन होतं. आता उद्याचे प्रॉब्लेम जे आहेत ते सगळे याच्यावर डिपेंड आहेत. आज काय करायचं, मी प्रॉब्लेम्स पाठवतोय, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि जे 4-5 प्रॉब्लेम राहिले, 3-4 किंवा 5 राहिलेत 4.2 मध्ये, त्याला काय लॉजिक लावता येतं, त्याचं लॉजिक सगळं शिकवलेलं आहे. त्याला काय लॉजिक लावता येतंय ते बघायचं आणि त्यात ते किती सॉल्व्ह होतात ते बघायचं. मी सगळे सॉल्व्ह करून देणार आहे, तुम्हाला किती होतात ते बघायचं. आणि आता उद्या ह्या फॉर्म्युलांवर आपल्याला हे फॉर्म्युले अप्लाय करायचे. म्हणजे आता पुढचं इंटिग्रेशन वाढत वाढत चाललंय, असंच पुढे पुढे जाईल. तुम्हाला मागचं सगळं आलं पाहिजे. समजलं. तर आता हे लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा, हे लिहून घ्या. आता ऍक्टिव्हिटी दिली, तुम्ही बघितलं, हे फक्त स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही स्वतः प्रूव्ह करून बघा. अडचण आली तर स्क्रीनशॉट मध्ये बघा.